चालले. आताच घरी आले, उशीर झाला आज. आता चांगलं वगैरे झाले, फ्रेश झाले आणि आता जेवण करायचं आहे. उशीर झाला जेवण करायला. आणि कामावून आल्या दुकानात गेले आणि किराणा आणला. तर काय काय किराणा आणला आपण बघू आणि नंतर जेवण करते मी. उशीर झाला आहे आज खूप. चला दाखवते. तर बघा एवढा किराणा आणला आहे आणि 5 किलो गहू, 3 किलो ज्वारी, 3 किलो बाजरी दळायला ठेवून आले गिरणीमध्ये. तर आणि म्हणजे असे 10 किलो गहू घेतले होते. हे 5 किलो अजून एक्स्ट्रा आणलेत घरी. आणि हे ताक आणले आणि तेलाच्या पिशव्या आणल्यात बघा. ह्या आणल्यात 4. तेल खूप महाग झालं आहे. आणि पोहे आणलेत 1 किलो. हे बेसन आणले, साबुदाणा आणला, हे अख्खी मसूर आणली, हे अर्धा किलो तुरीची डाळ आणली, अर्धा किलो मुगाची डाळ आणली, हे अर्धा किलो चण्याची डाळ आणली, अर्धा किलो शेंगदाणे आणले, हे टाटा नमक आणलं, 1 किलो चहापत्ती आणली, 1 किलो काळे चणे आणले, हिरवे मूग आणले 1 किलो, मटकी आणली 1 किलो, ही राई आणली, ही जिरे आणली, मटन मसाला आणला, व्हेज बिर्याणी मसाला आणला, तूप आणलं, कोलगेट आणलं 3, हे लाडू आणले, हे गुळ आणला पोळ्या करायला अर्धा किलो, निरमाकुडं आणलं 2, बिस्किट आणले गुड्डे 5, त्याच्यानंतर हे आणले 4 पार्ले, त्याच्यानंतर विलायची सुंठ आणली याच्यामध्ये, त्याच्यानंतर ह्या साबण आणली, भांड्याची साबण, विम साबण 6 आणल्या आणि कपड्याच्या पण 6 आणल्या ह्या रिम. आणि दळायला ठेवले 5 किलो गहू, 3 किलो ज्वारी, 3 किलो बाजरी आणि एक्स्ट्रा गहू 5 किलो आणले. तर एवढा सारा किराणा मी आज घेऊन आलेले आहे. तर चला आता हा भरून ठेवायचा डब्यामध्ये आणि मला जेवण करायचं. भूक लागली आता. तर बघा जेवण करायला बसले आता. या तुम्ही पण जेवण करायला. हाय सगळ्यांना. झालं का चहा पाणी संध्याकाळचा? माझा तर चहा पाणी नाही झाला बघा. आत्ताच उठले, जरा झोपली होती, आराम केला जरा आणि दुकानात चालले. आता दूध आणते आणि मिक्सरचं भांडं नीट करून आणते जरा. तर दुकानामध्ये चालले आता. तिथे थोडं ते भांडं रिपेअर करून आणते. बघा भांडे वगैरे सगळ्या हेच पडले घासायचे. आत्ता उठले एवढ्यात. आता चहा करायचा, जेवण बनवायचं. तर चला मी आता जाते दुकानामध्ये, जाऊन येते, मिक्सरचं भांडं रिपेअर करून आणते आणि जेवण बनवायचं. मग आल्यावर चहा वगैरे पिते करून. तर काळा चहा नाही पिता, दूध आणते मग बनवते चहा. तर चला आता मिक्सरचं भांडं नीट करून आणलंय बघा. आणि याला आणली भेंडी सकाळच्यासाठी. भेंडी आणली भाजीला आणि आंबे आणले रस करायला. रस करते आता. 1 किलो आंबे घेऊन आले. आता मस्त असा रस करते. आणि शेवया पण आणल्या. शेवया पण करायच्या, चपाती करायची. आपण जेवण बनवून घेते मी. चपात्या बनवते, रस बनवते, शेवया बनवते आणि तिखट काहीतरी बनवते. चला आता नंतर बोलते पटापट. आज लय उशीर झाला जेवण बनवायला. काय करते आता, भाजून घ्यायच्यात मस्त अशा. तूप आणले मस्त, तुपात करते शेवया. मस्त तूप टाकते, विलायची, साखर मस्तपैकी बनवते. इकडे चपात्या करते, पीठ मळून घेतलंय आणि इकडे आता रस बनवते. आंबे धुवून काढेत मस्तपैकी. चपात्या करून घेतल्यात. शेवया तयार झाले मग मस्तपैकी. चपात्या झाल्यात. इकडे आता शेंगदाण्याची चटणी वाटते मस्त लसूण टाकून. बकरीच्या भाजून घेतल्या, शेंगदाणे भाजून घेतले.
लसूण सोलून टाकायचं त्याच्यामध्ये आणि रस बनवते. मग झालं. मस्त असा छान असा रस बनवला आहे आंब्याचा. या रस खायला, रस प्यायला. आता शेंगदाण्याची चटणी वाटून घेते. चपात्या पण बनवल्या आहेत, शेवया बनवल्या आहेत आणि छान असा रस बनवला आहे. एकदम घट्ट घट्ट रस बघा. आहे सगळा आणि भांड्या वगैरे बनवले असले आहेत. भांड्या वगैरे घासून झाले. आता जेवण करायचं. आता हे सगळे मांडणीला लावायचे, जेवण करायचं. पुन्हा जेवण केलेले भांडे पडतील, पुन्हा घासायचे. व्हिडिओ वाटला सांगा नक्कीच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.